आता पडदा पडला असं म्हणायचं. जिल्हा परिषदेच्यासाठी तरी सध्या पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये काय रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जी काही रस्सीखेच पाहायला मिळाली, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये हा तिढा सुटेल असं वाटलं होतं, मात्र तसा काही तिढा सुटला नाही. तटकरे हे देखील त्यांच्या भूमिकेवरती ठाम होते आणि त्यावरनं मोठी घासाघास झाली असं देखील सांगितलं जातं. असं मलाही वाटत नाही आहे. त्याचं कारण असं आहे, तिढा तर सुटलेला आहे. कारण 6.25 वर्ष पहिलं ठरलेलं आहे भारतीय जनता पार्टी, नंतर आम्हाला बाकी सभापती पदांचं, आणि त्यामुळे तिढा मग सुटला आहे असंच म्हणावं लागेल. ठीक आहे, घासाघाशी कुठल्या गोष्टीला केली जाते होते राजकारणात, तर हे चालतं, परंतु आता पुढं अडचणीचं काय वाटत नाही. रायगडमधला जो सुप्त संघर्ष होता याला पूर्ण वेळ मिळालेला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जो सुप्त संघर्ष सर्वांना प्रचित होता, संघर्ष हा तत्वाचा आहे, हा कुठल्या व्यवहाराचा किंवा ह्याच्यातला नाही आहे, आणि त्या अनुषंगाने ते आहे. बाकी इतर तर तुम्ही जर पाहिलं असाल की आम्ही आमच्या परीने काम करतो आहे, ते त्यांच्या परीने काम करतात. भारतीय जनता त्याच्या आता भारतीय जनता पार्टी आमचा कर्जत, पनवेल आणि उरण इथं आमची युती होती. इकडे ह्या साईडला आमचे नव्हते, त्या साईडला NCP आणि भारतीय जनता पार्टी होती. म्हणजे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची युती दोघांकडेही होती, परंतु ती अर्ध्या अर्ध्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे आता सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आता पहिलं भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपद दिलं आहे, नंतर आम्हाला मिळाल. आता पडदा पडला असं म्हणायचं. जिल्हा परिषदेच्यासाठी तरी सध्या पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.